नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपल्याला बघा काही दिवसांपूर्वी बांधकाम कामगार योजनेकडून ही भांडी, त्याचबरोबर इसेन्शियल्स किट याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत बांधकाम कामगार योजनेचा जर फॉर्म भरलेला नसेल किंवा नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला नोंदणी ही करायची आहे. बघा, या आपल्याला साहित्यामध्ये भांड्यामध्ये काय मिळालेले आहे, 30 भांडी सेट मिळालेला आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं हे मसाला डब्बा आहे. मसाला डब्यामध्ये 6 वाट्या मिळालेल्या आहेत. क्वालिटी ह्या भांड्यांची अतिशय सुंदर मिळत आहे. जरी अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल, नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नोंदणी ही करायची आहे. नोंदणी ही चालू आहे. आणि हा अर्ज कुठे करायचा आहे, ज्या ठिकाणी ऑनलाईन कामं करतात तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे, नोंदणी करायची आहे. सध्या बघा, कुकर हा बाजारामध्ये आपल्याला 1,500 ते 2,000ला मिळत आहे. कुकरची क्वालिटी एक नंबर आहे, सुंदर आहे. हा कुकर आहे. त्यानंतर बघा, कुकरला आपल्याला लावायला असं झाकण मिळालेलं आहे. 4 ग्लास. या ठिकाणी आपल्याला हे 4 ग्लास मिळालेले आहेत. बांधकाम कामगार योजनेकडून आपल्याला 30 भांडी संचामध्ये डिनर सेटमध्ये 4 ग्लास आणि हा जो आहे पाण्याचा मग आहे. मगाची क्वालिटी एक नंबर आहे, छान आहे. त्यानंतर या 30 भांडी संचामध्ये आपल्याला 3 पातेली मिळालेली आहेत. ही भातोडी आहे. आणि आपल्याला ह्या 8 वाट्या मिळालेल्या आहेत भाजीसाठी. क्वालिटी पाहिलं तर आपल्याला शासनाकडून या योजनेतर्फे सुंदर अशा ह्या वाट्या मिळालेल्या आहेत. एक नंबर क्वालिटीची भांडी आहेत. ही 3 पातेली आहेत. जाड बुडाची पातेली मिळालेली, ताट मिळालेला आहे. क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे. त्यानंतर बघा, आपल्याला ही पाण्याची टिंप, त्याचबरोबर ही कढई मिळालेली आहे. त्यानंतर टिंपातलं पाणी घेण्यासाठी वगराळं मिळालेलं आहे किंवा जग म्हणू शकता मला. आणि हे 3 डबे मिळालेले आहेत, स्टीलचे 3 डबे आहेत. 10 ते 15 किलो याच्यामध्ये आपल्याला पीठ बसन किंवा मग धान्य साठवणसाठीच आहेत. हे सांगायला गेलं तर प्रत्येक आपल्याला भांड्यावरती महाराष्ट्र शासनाचा शिक्का सुद्धा दिलेला असतो. मिळालेल्या भांड्यांची एक नंबर क्वालिटी आपल्याला मिळालेली आहे. बघा, इथे आपल्याला हे 3 डबे मिळालेले आहेत भाजी घेण्यासाठी. आपल्याला या बांधकाम योजनेची नोंदणी करण्यासाठी आपल्याला पैसे किती द्यावे लागतात, आपल्याला फक्त 1 रुपयाचा फॉर्म हा भरावा लागत असतो. आणि हा जो अर्ज आहे किंवा फॉर्म आहे आपल्या मोबाईलवरती बांधकाम कामगार योजनेची एक लिंक मिळत असते. ती लिंक जर ओपन केली तर त्यावरती सुद्धा आपले आधार कार्ड देऊन आपण बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरू शकतो. त्यानंतर बघा, ही पातेल्यांवरती झाकण्यासाठी आपल्याला झाकण मिळालेले आहेत. 3 पातेल्यांवरती 3 झाकण्या आणि एका कढईवरती 1 झाकण असं मिळालेलं आहे. आणि ही पाण्याची टिंप बघा, मोठी मिळालेली आहे. त्यानंतर हे आपल्याला सेफ किट आणि ही इसेन्शियल पेटी मिळालेली आहे. या पेटीमध्ये आपल्याला काय काय साहित्य मिळालेलं आहे ते पाहायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे या पेटीमध्ये आपल्याला बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत किंवा मग नवरा बायको जे असतात त्या जोडीसाठी आथरायला पांघरायला आपल्याला वस्तू मिळालेल्या असतात. ही सर्वात पहिली वस्तू जी आहे ही बेडशीट आहे. बेडशीट आपल्याला 2 मिळालेले आहेत. क्वालिटी सुंदर आहे, एकदम जाड बेडशीट मिळालेले आहेत. कलर बघितला तर कलर सुद्धा एक नंबर मिळालेला आहे. आणि याची डिझाईन जी आहे युनिक आहे, नवीन आहे. असे आपल्याला 2 बेडशीट हे मिळालेले आहेत. क्वालिटी एक नंबर मिळालेली. त्यानंतर आपल्याला या पेटीमध्ये 2 ब्लँकेट मिळालेली आहेत. ब्लॅक कलरची 2 ब्लँकेट मिळालेली आहेत. जाड आहेत, क्वालिटी एक नंबर आहे. 2 ब्लँकेट आहेत म्हणा. त्यानंतर हे 2 चादर आहेत. चादर पाहिलं तर कलर सुद्धा एक नंबर मिळालेला आहे. आणि बघा, या पेटीमध्ये प्रत्येक वस्तू आपल्याला जी मिळालेली आहे प्रत्येक वस्तूवरती महाराष्ट्र शासनाचा शिक्का आहे. त्याच्यामुळेच आपल्याला ही माहिती पडतं की बांधकाम योजनेकडूनच आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे ते मिळालेलं आहे. 2 चादर आहेत.
त्यानंतर बघा ही आपल्याला चटई मिळालेली आहे आणि चटई बघितलं तर चटई सुद्धा एक नंबर क्वालिटीची आहे, मोठी आहे, बरीच लांब सुद्धा आहे. आणि जी एसेन्शियल पेटी मिळालेली आहे तर त्या पेटीमध्ये आपल्याला धान्य साठवण्यासाठी 2 ट्रंक मिळत आहेत किंवा धान्य साठवण ट्रंक तुम्ही या पेटींना म्हणू शकता. तर एक जी ट्रंक आहे तर ती एक 25 किलोची आहे आणि दुसरी आहे तर ती 22 किलोची आहे. जार ते आज फिल्टरचं कॉटन. याच्यामध्येच आपल्याला चहा साखरेसाठी सुद्धा डब्बा मिळालेला आहे. त्याच्या शिक्का आहे वर तर टाकून. डब्बा पाहिला तर याच्यामध्ये 2 ते 2.5 किलो साखर आपण ठेवू शकतो आणि 1 किलो चहा पावडर या एका डब्यामध्ये 2 बसू डब्बे शकते. तर प्रत्येक वस्तूवरती महाराष्ट्र शासनाचा शिक्का आहे. मी प्रत्येक वेळी सांगत आहे, कारण बघा जी आपल्याला भांडी भेटत असतात तर कोणाची कमेंट आलेली आहे की मला भांडी व्यवस्थित भेटली नाही, क्वालिटीची भांडी ताई आम्हाला मिळालेली आहेत किंवा ही भांडी आम्हाला मिळालेलीच नाही. तर ह्या सर्व गोष्टींसाठी प्रश्नांसाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की ही गोष्ट मला मिळालेली आहे, ह्या गोष्टीवरती महाराष्ट्र शासनाचा सुद्धा शिक्का आहे. कारण ज्या ताईंना दादांना वस्तू मिळालेली आहे तर त्या काय काय वस्तूंवरती महाराष्ट्र शासनाचा शिक्का आलेला नाही. तर बघा हा जो आहे तर आपल्याला हा फिल्टर मिळालेला आहे, स्टीलचा आहे, वॉटर प्युरिफायरचा नाही, तर ॲक्वाचा सुद्धा नाही. प्रत्येकाला शंका आलेली आहे की ॲक्वाचा फिल्टर मिळतो का, तर नाही, तर आपल्याला असा स्टीलचा फिल्टर मिळत आहे. त्यानंतर बघा ही पेटी मिळालेली आहे. बघा बऱ्याच दादांनी ताईंनी प्रश्न विचारलेला आहे की भांड्यांसाठी वेगळा फॉर्म भरायचा का, पेटी ताई आम्हाला मिळालेली नाही. तर भांड्यांसाठी आपल्याला वेगळा फॉर्म भरावा लागत असतो, त्यानंतर पेटीसाठी सुद्धा आपल्याला वेगळा फॉर्म भरावा लागत असतो. बऱ्याच वेळा याची तुम्ही ताईंना किंवा दादांना फक्त भांडी मिळालेली आहेत किंवा मग डिनर सेट मिळालेला आहे तर त्यांना पेटी भेटलेली नाही किंवा ही सेफ्टी किट तर हे सुद्धा मिळालेलं नाही. तर बघा ज्यांना कुणाला भांडी मिळालेली आहेत आणि पेटी आणि सेफ्टी किट भेटलेलं नाही तर त्यांनी सेपरेट फॉर्म भरायचा आहे. पेटीसाठी सेपरेट फॉर्म भरायचा आहे, इसेन्शियल किटसाठी सुद्धा सेपरेट फॉर्म आहे. तर त्यानंतरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. मध्ये आपल्याला हे 2 शूज मिळालेले आहेत. शूजची क्वालिटी एक नंबर आहे, क्वालिटीला काही शंका नाही. त्यानंतर बघा हेल्मेट, तर हेल्मेटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिळालेला आहे. तर हा जो आहे 4 तळाचा डब्बा मिळालेला आहे, 4 तळाचा आहे. वरण भात भाजी चपाती यासाठी हा जो डब्बा आहे बांधकाम कामगारांना मिळालेला आहे. तर हे हातमोजे आहेत, त्याचबरोबर 2 जोड मिळालेले आहेत, कारण सिमेंट वगैरे बांधकाम कामगारांच्या हाताला लागतं तर त्यासाठी 2 हातमोजे, त्याचबरोबर थंडीमध्ये घालण्यासाठी सुद्धा हे 2 हातमोजे मिळालेले आहेत. असे 4 मोजे मिळालेले आहेत. त्यानंतर हे बघा जॉकेट आहे, बांधकाम कामगारांना कामामध्ये घालण्यासाठी हे जॉकेट, त्याचबरोबर जर्सी मिळालेली आहे, 2 आहेत. आणि बघा ही मच्छरदाणी आहे, मच्छरदाणी देखील आपल्याला मिळालेली आहे. या वस्तूमध्ये आपल्याला सर्व वस्तू ज्या असतात गृह उपयोगी वस्तू असतात तर त्या आपल्याला या योजनेमार्फत मिळत असतात. त्यानंतर बघा बांधकाम कामगारांना कामामध्ये लागतं पोलिंग रॉड म्हणतात बघा याला, तर याला दोरी सुद्धा लिहून घ्यायला लागतं. तर बघा बेल्टचे दोरी आहे, पोलिंग रॉड, तर ही आपल्याला मिळालेलं आहे. तर बघा अशी आहे, 2 ह्याला लॉक सुद्धा आहेत, असं लिहिते शेजारी आहेत. मास्क, त्यानंतर बघा इथे मास्क आणि बांधकाम कामगारांना कानामध्ये सिमेंट वगैरे जाऊ नये म्हणून मास्क मध्ये लावायसाठी सुद्धा त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये 2 स्टीलच्या बॉटल मिळालेल्या आहेत. क्वालिटी बघितली तर या बॉटलची छान आहे. पाणी भरलं तर यातील पाणी जे आहे तर ते थंडच राहणार आहे, गरम पाणी होणार नाही. आणि अशा 2 बॉटल आपल्याला मिळालेल्या आहेत.
त्यानंतर ही बॅटरी आपल्याला मिळालेली आहे. तर ही बॅटरी आपण चार्ज करू शकतो आणि ह्या बॅटरीवरती बघितलं तर महाराष्ट्र शासनाचा शिक्कासुद्धा आहे. ओरिजिनल बॅटरी आहे, गॅरंटेड बॅटरी आहे. याच्याबरोबर हा सोलर देखील आपल्याला मिळालेला आहे. आपण ही बॅटरी चार्ज करू शकतो, सोलरवर सुद्धा चार्ज करू शकतो. तर हे जे सर्व साहित्य जे आहे तर हे आपल्याला बांधकाम कामगार योजनेकडून आलेलं आहे. तर ज्या ताईंचे दादांचे अजूनपर्यंत भांडे, सेफ्टी किट, इसेन्शियल किट मिळालेलं नाही तर त्यांनी काळजी करायची काहीच गरज नाही. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या त्याच्यामध्ये एजंट असतात. तर ते एजंट आपल्यापर्यंत ही जी भांडी आहे, सेफ्टी किट आहे तर ते पुरवण्याचं काम करत असतात. तर त्या एजंट लोकांना सुद्धा आपल्याला काही पैसे हे द्यायला लागत असतात. त्यामुळे पैसे तुम्हाला बघा पेटीसाठी सेपरेट पैसे द्यावे लागतात. त्याचबरोबर हे भांडी किट आणण्यासाठी सुद्धा आपल्याला सेपरेट पैसे हे त्यांना द्यावे लागतात. त्यामुळे बघा आपल्याला भांडी किट घरी आणण्यापर्यंत ही सेफ्टी किट मिळवण्यासाठी आपल्याला 750 रुपये लागतात.